सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 42 आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण मधु हा उकारांत नपुंसकलिंग शब्द पाहिलेला आहे. नंतर चतुर्थ गणातील काही धातू पाहिले ज्यांना य विकरण लागतो. त्याचबरोबर षष्ठी विभक्तीची उजळणी या पाठामध्ये ज्यावेळी आपण वाक्य लिहिणार आहोत त्यावेळी होणार आहे. आता आपल्याला पाहायचं आहे तृच नावाचा प्रत्यय. अगदी सोपा आहे, मोठ्या प्रमाणात तो वापरला जातो. तृच काय झालंय? हम्म, तृच हा जो तृच प्रत्यय आहे तो कर्ता या अर्थामध्ये कायम येत असतो. करणारा. ठीक आहे. हा तृच प्रत्यय धातूंपासून बनलेला आहे म्हणून त्याला कृत प्रत्यय असं म्हणतात. हा तृच प्रत्यय ज्या ज्या ठिकाणी लागतो त्या त्या ठिकाणी काय करता असा अर्थ होत असतो. धातू पाहिल्यानंतर आपल्याला कळणार आहे. मग आपली पद्धत आहे काय की तृच प्रत्ययाचं काय शिल्लक राहतं तर ते म्हणतात तृच अप्लाय परमिशन फ्युचर रिक्वेस्ट तृच प्रत्ययाचं शिल्लक राहतं तृ. मग आता हे शिल्लक राहतं बाकीच्यांचं काय होतं हे सगळे नियम संस्कृतच्या मूळ पुस्तकामध्ये आहेत, आपल्याला पाहायला भेटतील. त्या तृचमधला च कुठल्या सूत्राने जातो, मग तृ कसा काय राहतो, हे सगळं आपल्याला एवढं काय खोलत जायचं नाहीये. तृच प्रत्ययाचा तृ शिल्लक राहतो, त्याचा अर्थ कर्ता या रूपामध्ये होत असतो. जसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, जसा क्रू धातू आहे क्रू, त्याचे नियम पण आहेत, नियम बघितल्यानंतर कळेलच. या क्रू धातूला जर तृच प्रत्यय झाला तर कर्तृ शब्द बनतो. तृच चा तृ शिल्लक राहतो, क्रू धातूतील रूचा अर होतो, गुण होतो, नियम पुढे येणार आहे आणि तो कर्तृ असा शब्द बनतो. एकदा का आपल्याला ऋकारांत शब्द मिळाला मग तो ऋकारांत शब्दाप्रमाणे चालतो. जसं आपल्याला आता पिता शब्द माहिती असेल किंवा कर्ता थोडासा वेगळा चालतो. ठीक आहे, कर्ता कर्तारव कर्तारह, पण पिता चालताना पिता पितरव, तर त्याच्यामध्ये सूत्रांमुळे काही भेद आहेत. आपण ते पिता वगैरे शब्द आपण काय आधी पाहिलेले आहेत. बघा कर्तृ, समजा रू धातू आहे रू, कर्तृ शब्दाचा अर्थ काय होईल मग करणारा है ना, करणारा. तो कसा चालेल कर्ता कर्तारव कर्तारह, म्हणजे कर्ता या अर्थामध्ये तृच प्रत्यय होतो हे आपण पाहिलं. उदाहरणार्थ रू धातू आहे त्याला तृच प्रत्यय झाल्यानंतर रूच होईल हर, रूचा गुण झाला हर आणि हरतृ शब्द तयार होईल. त्यांनी सोपी पद्धत आपल्याला सांगितली, पण पहिलं आपण एवढं समजून घेऊया. हरतृ, मग तो कसा चालेल हरता हरतारव हरतारह, सुख करता दुःख हरता
हे जे सगळे शब्द आहेत हे काय? सुख करणारा, दुःखाचं हरण करणारा, कर्त्या, करणारा या अर्थामध्ये ते आपल्याला पाहायला भेटतात. हम्म. हम्म, चालेल. बर. आपल्याला ते लागलीच एक नियम सांगतात की या तृच प्रत्ययाबरोबर बरोबर हम्म, काय होतं? कर्मामध्ये कर्माची द्वितीया न होता षष्ठी विभक्ती होत असते. षष्ठी विभक्ती होते. उदाहरणार्थ उदाहरण सांगताना म्हणतात पुस्तकस्य कर्ता. आता पुस्तक या ठिकाणी कर्म आहे, पण पुस्तकस्य कर्ता, कर्ता हा तृच प्रत्यय असल्यामुळे पुस्तकम व्हायच्या ऐवजी पुस्तकस्य असं झालेलं आहे. आता आपण याचे नियम पाहूया. त्यांनी आता खूप सारे नियम आपल्याला लक्षात ठेवायला सांगितलेले आहेत. पण एक सोपा जो त्यांनी नियम सांगितलेला आहे जो की आपल्याला अवघड जाणार आहे, पण तोच एक सोपा मार्ग आहे. बघा, एकदा कर्ता शब्द जाऊ द्या, आपण जेव्हा बनवू त्यावेळी आपण बघूया. हम्म. सगळ्यात पहिला नियम आपल्याला असा सांगतात की धातूला काय होणार आहे? गुण होणार आहे. बघा, हा एक मुख्य नियम आहे. धातूला गुण होईल. होईल. जसा क्रू असेल, तुम्हाला तर गुण माहिती काय आहे? ईचा गुण ए, ऊचा गुण ओ, रूचा गुण अर, आणि लृ जो शक्यतो नसतो त्याचा होतो अल. हे गुण शक्यतो याच्यामध्ये होणार आहे. मग आता खूप सारे नियम समजून घेण्यापेक्षा आपण काय करूया? त्यांनी जो सोप्पा नियम आपल्याला सांगितलेला आहे तो सोप्पा नियम आपण पाहूया, जो की आपल्याला थोडासा अवघड जाईल कारण की आपल्याला ती रूपं सगळीच माहिती नाहीत. त्यांचं म्हणणं आहे सोपा नियम तृच प्रत्यय बनवण्यासाठी लक्षात ठेवण्यासारखा हा आहे की तुम्ही जो ज्या धातूचा तृच प्रत्यय करायचा आहे कर्त्या अर्थामध्ये, त्या धातूचं तुमुंत रूप घ्या. तुमुन, आपण जो तुमुन प्रत्यय आपण आधी पाहिलाय, गंतुम, वक्तुम, कर्तुम, श्रोतुम, दातुम, हर्तुम, लेखितुम, वक्तुम, हे सगळे तुमुंत प्रत्यय. त्या तुमुंत प्रत्ययातील काय करायचं तुम्हाला? त्या तुमच्या जागी तुमुंत प्रत्यय घेतल्यानंतर त्या तुमच्या जागी काय करायचं तुम्हाला? तृ लावायचा आहे. बघा, रूप बनाने का सरल उपाय है कि तुम के स्थान पर त्रु लगाने से तुच त्रुच प्रत्यंत रूप बन जाते हैं. जसं आता अं, क्रू आणि ह्रू आपण बघितलेला आहे. दोनच धातू त्यांनी पण दिलेले आहेत. ओके, बघा, भ्रू धातू आहे भ्रू, त्याचं रूप होतं भरतुम. भरतुम. मग ते म्हणतात यात तुमच्या जागी तुम्ही काय करा? तृच लावा. मग झाला भ्रू. बरोबर. भरतृ. मला एक सोपं हे वाटतं की तुम्ही जो गुण दिलेला आहे तो नियम करा. आता तुमुंत लक्षात घ्यायचं, तुमुंच्या जागी हे लावायचं, पण त्यांनी इथं सांगितलेलं आहे म्हणून आपण हे करत आहोत. ध्रुव, त्याचं होईल धरतुम. तुमुंत प्रत्यय. मग त्याला तुम्ही तृच करा. धर्तृ. एवढा अवघड नाहीये, समजण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही अंदाज लावून सुद्धा तुम्हाला याचं रूप भेटू शकतं. बघा, लेखितुम.
तुमुंत प्रत्यय लेखितुम होतो. याचं काय होईल अंदाज लावा बरं एक. काढा आपण तुमुंत ऐवजी शेवटचा जो आहे तो काढूया. लेखितृ. लेखितृ. मग तो चालेल हम्म. कसा? लेखिता लेखितारो लेखितारह. अर्थ काय होईल? लिहिणारा. आहे का नाही? अ, पुढे पठितुम. पठितुम. आता काढून टाकायचं आपल्याला. तुम काढायचं म्हणजे तो काढायचा पूर्ण तुम काढून कसं काय जमेल? हा, पठितृ. पठितृ. म्हणजे ओके. काय? अभ्यास करणारा. हा, ओके. हम्म. अ, पुढे रोदितुम. बोला. रोधितृ. रो तृ. रोदितृ. रोधितृ. मग कसं हा. चालणार तो? रोदिता रोदितारव रोदितारह. रडणारा. हम्म. अशा प्रकारे वेगळे. भोक्तुम. बघा. भोक्तुम. काय येणार? काढून भोक्तृ. टाका शेवटचा. भोक्तृ. भोक्तृ. भोक्तृ म्हणजे भोग घेणारा. चालणार कसा तो? भोक्ता भोक्तारव भोक्तारह असं चालणार. ठीक आहे. तर पक्तुम. म्हणजे तो शेवटचा मग घ्यायचाच नाही, फक्त नाही घ्यायचा. काढून टाकायचा. उम त्या काढून तुमच्या टाकायचा आणि जागी त्या आपण तला लिहिलंय. अर्धा हे द्यायचा. हा, त्यांनी तुमून लिहिलंय पण आपण फक्त अर्धा तर नाही. डायरेक्ट थ्रू लावायचं आहे. ओ डायरेक्ट. तर इथे झालं तुम पाहिजे. तुमच बरोबर आहे. तुम. हा. हा. हा, आता बघ. काढायचा आणि तृच लिहायचा. हा, काढा हम्म. बरं आता. पक्तुम. पक्तृ. पक्तृ. पक्तुम. पक्तुमचा अर्थ काय माहिती तुम्हाला? प पचवणार हा, बनवणार. जेवण बनवणारा. बनवणार. पचती म्हणजे जेवण बनवणे. बनवणार. जेवण बनवणारा. छेतुम. क्षेत्रु. छेतुम. छेतृ. क्षेत्रु. छेतुम म्हणजे काय बरं? छेद. छे- छेदणार. हा, छेद. बरोबर. छेदन अच्छा अच्छा. करणारा. कापणारा. हम्म. ठीक ओके. आहे. शत्रू. छेतृ. अशा प्रकारे पुढे भरपूर आहेत. सगळेच आपण गातुम. कात्री. कातृ. गात्र. गाणारा. गाणारा. दातृ. देणारा. म्हणून देणार. शब्द काय येतो? दाता. दाता हा. दातारव दातारह. पुढे ज्ञातृ. बरेच आहेत बरं का, मी काही स्किप करतोय. महत्वाचे घेऊया. ज्ञातृ काय होईल? ज्ञातुम शब्द आहे. कातृ. ज्ञा ज्ञातृ. कसं चालतो तो? ज्ञाता ज्ञातारव ज्ञातारह. हम्म. गंतृ. गंतुम गण शब्द आहे. त्याचं होतं गंतृ. गंतृ. हम्म. जाणारा. हा, जाणारा. जाणारा. बरोबर. रंतृ. रम- रंतुम. रमणारा. हा. रम- रंत्रु. रंतृ. हा. रम- त्या प्रकारे त्याप्रमाणे भरपूर आहेत बरं का. स्रष्टुम हा पण पाहिला होता मागेच. काय होणार? श्र- सष्ट्रु. सष्ट्रु. स्र स्रष्टृ. श्रु. श्रु. कसं होणार? स्रष्टा स्रष्टारौ स्रष्टारः. ओके. हम्म. सोढुम. सोढुम. त्याचं काय होणार? सोढ्रु. सोढृ. सोढृ कसं होणार? सोढा सोढारव सोढारह. सोडून म्हणजे सहन करणारा. सहच सोडून होतं. वह च होतं वोढूम, वाहणारा. पाहिलेलं आहे आपण हे सगळं. त्याचं होणार वोढृ.
दष्ट्रुस महत्वाचं आहे आता. द्रष्टुम काय होणार? दष्ट्रू. दृष्ट द्रष्टु. हो. कसा चालणार तो? द्रष्टा द्रष्टारो द्रष्टा. द्रष्टारह. ठीक आहे. आता एकदा आपण तो शब्द बघून घेऊया. पाहूया कर्ता शब्द. कर्ता क्रू. हम्म कर्ता कर्तारौ कर्तारः कर्तारं कर्तारौ कर्तॄन् कर्त्रा कर्तृभ्यां कर्तृभिः कर्त्रे कर्तृभ्यां कर्तृभ्यः हम्म कर्ता कर्तारौ कर्तारः कर्ता. बघा इथं आ कर्तारौ आणि पितामध्ये काय होतं? पिता पितरौ होऊन जातं. हे लक्षात ठेवायचे. कर्त्रा कर्तृभ्याम कर्तृभिः. आता हे भ्याम 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 तिन्हीकडं सारखंच असतं. हे भीही भ्यः भ्यः आणि नाम शू इथपर्यंत सगळं सारखंच असतं. त्याच्यामुळं चिंता नाही. कर्त्रा कर्तृभ्याम कर्तृभिः. कर्त्रे लाईक भगवते लाईक दॅट. कर्तृभ्याम कर्तृभ्यः. कर्तुः कर्तृभ्यां कर्तृभ्यः. कर्तुः कर्त्रोः कर्तॄणां. लक्ष ठेवायचं इथं दीर्घ. कर्तॄणां कर्तरी कर्त्रोः कर्तृषु. हे कर्तः हे कर्तारो हे कर्तार. मग एक कर्ता शब्द समजला. आपण सगळे शब्द चालवू शकतो. मग आता काय आलं माझ्या डोक्यात? हा कर्ता करणारा. कर्तारम करणाऱ्यास. कर्त्रा करणाऱ्याने. कर्त्रे करणाऱ्यासाठी. कर्तुः करणाऱ्यापासून करणाऱ्याहून. कर्तुः करणाऱ्याचा करणाऱ्याची करणाऱ्याचे. हे. कर्तरी करणाऱ्यामध्ये करणाऱ्याच्या आत. हा. हे कर्तः हे करणाऱ्या. जो करतोय त्याचं संबोधन करणं. तसंच बहुवचन वगैरे याच्यामध्ये येणार आहे पुढे. म्हणजे हे दोन करणारे आणि एक करणारे. जसं आपण इथे लावलं साठी पासून चाचीचे आतमध्ये, तसंच द्विवचनाला तसंच बहुवचनाला. बर. आता महत्वाचा विषय असा आहे की जर हे पुल्लिंग असेल, बघा पुल्लिंग आणि नपुंसकलिंग जर असेल, हा जो कर्तृ शब्द आहे किंवा हा जो तृच प्रत्यय आहे, असं लिहूया आपण. तृच प्रत्यय तृच प्रत्यय पुल्लिंगामध्ये कसा चालणार? तो कर्तृ सारखा चालणार. बघा हा स्त्रीलिंगामध्ये ऐका, हे महत्वाचं आहे. स्त्रीलिंगामध्ये त्या कर्तृ शब्दाला दीर्घ ई लागून, दीर्घ ही का लागतो आपल्याला पुढे समजणार आहे. गीप नावाचा प्रत्यय आहे जो पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंग बनवण्यासाठी उपयोगाला येत असतो. काय म्हटलं? जो पुल्लिंग शब्दाला स्त्रीलिंग करण्यासाठी उपयोगाला येत असतो त्या प्रत्ययाचं नाव आहे गीप. मग त्याचा ई शिल्लक राहतो. मग आता कर्तृ हा पुल्लिंग शब्द आहे, पण एखादी स्त्री जर करणारी असेल आणि तिचं लिंग तर स्त्री आहे, मग तिच्यासाठी कसं वापरायचं? तर ते सांगतात की त्याला दीर्घ ई लागणार. आणि इथून पुढची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. काय प्रक्रिया आहे इथून पुढची? बघा, शेवटी काय आहे? रू. रूच्या पुढे भिन्न स्वर आल्यानंतर रूच्या जागी काय होत असतो? र. आपण गुण नावाची यण नावाची संधी पाहिलेली आहे. इथं कंसामध्ये लिहितो मी यण. काय संधी आहे? ई उ रु यांच्या पुढे भिन्न स्वर आल्यानंतर ईच्या जागी होतो य, ऊच्या जागी होतो व, रूच्या जागी होतो र. मग आता इथं कर्तृ मध्ये काय आहे? रू आहे. आणि पुढे भिन्न स्वर आहे.
मग त्या रूच्या जागी काय होईल? र होईल. र पुढे होईल. ई आहे. त आणि र यांचा मिळून काय होत असतो? त्र होत आणि असतो. तर त्र, बरोबर. तर त्र, आणि तो ई त्याच्यामध्ये जाईल. शब्द मिळाला आपल्याला कर्त्री, म्हणजे स्त्रीलिंग करणारी, एखादी स्त्री करणारी. कळलं का? सोपं आहे. हा बरोबर. हो. यण संधी होते फक्त. रूच्या जागी र झालेला आहे आणि त आणि र ला ऍड करून त्र झालाय. पुढचा जो हा आणि ई आहे, जो की या स्त्रीलिंग बनवण्यासाठी वापरला जातो, तो फक्त आपण ऍड केलेला आहे. तसं आता कर्त्री, वेलांटी दिली त्याला, दीर्घ हा, वेलांटी. दीर्घ ई ऍड झाल्यामुळे वेलांटी आली. हम्म. तसं मग आता तुम्ही कुठल्याही शब्दाला, तृच प्रत्ययाला दीर्घ ई जोडा, झाला तो स्त्रीलिंग. आता मला सांगा, हा शब्द चालणार कसा दीर्घ ई म्हटल्यानंतर? दीर्घ ई. नदी सारखा. नदी, वत. वत म्हणजे सारखा. मग आता हा कर्त्री शब्द कसा चालणार आहे? नदी सारखा. नदी, नद्यौ, नद्यः. कर्त्री, कर्त्र्यौ, कर्त्र्यः. आता पूर्ण बोलत नाही. नदी, नद्यो, नद्यः, नदीं, नद्यो, नदीः. नदीं, कर्त्रीं, नद्यौ, कर्त्र्यौ, नदीः, कर्त्रीः. तसं कर्त्र्या, कर्त्र्यै, कर्त्र्याः, कर्त्र्याः, कर्त्र्यां. नदीसारखा कर्त्री चालणार, एवढं लक्षात घ्यायचंय. तसं मग धात्री, हर्त्री, भर्त्री हे सगळे काय? स्त्रीलिंगाची रूप तृच प्रत्ययाची. समज रहा है? हो. हा. हे बघा, करता हम्म. पुल्लिंग करणारा आणि कर्त्री. कर्त्री स्त्रीलिंग करणारी. स्त्रीलिंग. अर्थ सारखाच. पुल्लिंग असल्यामुळे कर्त्रा, कर्ता, कर्तारो, कर्तारः. स्त्रीलिंग असल्यामुळे कर्त्री आणि नदीवत चालणार. मग नपुंसकलिंगामध्ये कसं चालणार? तर ते आपल्याला चालवून दाखवतात या पाठामध्ये. नपुंसकलिंगामध्ये कसं चालणार तो? बघा, सोपा आहे. कर्तृ, कर्तृणी, दीर्घ असल्यामुळे आता मला तो काढता येईल. ह्याच्या पुढचा दीर्घ आहे. कर्तृ, कर्तृणी, कर्तृणी. जसं आपण आधी पाहिले, मधु, मधुनी, मधुनी. बघा, सर्वे नपुंसकलिंग जवळपास तसेच चालतात. म्हणजे हा स्वर दीर्घ होतो, नंतर हा दीर्घ होतो. जसं मधु, मधुनी, मधुनी. वारी, वारिणी, वारीणी. तसं कर्तृ, कर्तृणी. आता हा पण दीर्घ होणार. मग हा दीर्घ झाल्यानंतर, आता दीर्घ ह्याच्यामध्ये काढता येत नाही, पण हा दीर्घ होणार. त्याला ते डबल डबल हे लागतं. कारण की डबल होतं. इथे शेवटचा स्वर दीर्घ होतो, इथे उपांत्य स्वर दीर्घ होतो नपुंसकलिंगामध्ये. कर्तृ, कर्तृणी, कर- कर्तृणी. आता मी तिन्हींची रूप लिहितो एकदा. यांनी आपल्याला दिलेल्या शब्दांपैकी होतृ शब्द दिला बघा. होतृ, होतृ म्हणजे हवन करणे. होतृ. बघा, हु धातू आहे, तृच प्रत्यय त्याला होईल. एकच नियम आपण पाहिलेला आहे, गुण होतो. ऊचा गुण होईल हो. तृचा तृ, बरोबर. ट्रू. हा, हो. मग आता पुल्लिंगामध्ये कसं चालणार? करता, होता. कर्तारौ, होतारौ. आणि कर्तारः, होतारः. बरोबर. हा, स्त्रीलिंगामध्ये होत्री, नदी, नद्यौ, होत्र्यौ. नदी, नद्यौ, नद्यौ, होत्र्यः. नदी, नद्यौ, नद्यः. आणि नपुंसकलिंगामध्ये होतृ, होतृणी, होतृणी. ट्रू. ओके. क्लिअर? अर्थ काय होतो? हवन करणारा, दोन हवन करणारे, अनेक हवन करणारे. एक हवन करणारी स्त्री किंवा स्त्रीलिंग शब्द,
एक, दोन हवन करणाऱ्या स्त्रिया, अनेक हवन करणाऱ्या स्त्रिया. एक हवन करणारं नपुंसकलिंग, दोन हवन करणारे आणि अनेक हवन करणारे नपुंसकलिंग शब्द असे झाले हा तृच प्रत्यय, म्हणजे करणारा या अर्थामध्ये. मग आता तुमच्याकडे कुठलाही धातू असेल त्या धातूचा क्रिया करणारा शब्द तुम्ही बनवू शकता. येणारा, जाणारा, पळणारा, झोपणारा, खेळणारा, उडणारा, पोहणारा, कुठलाही शब्द, फक्त तृच प्रत्यय लावायचा आहे. नियम लक्षात घ्यायचा आहे, गुण करायचा आहे. नाहीतर तुमुंत प्रत्यय त्याचा शोधायचा आहे, त्यातला तुम काढून टाकायचा आणि तृ तुम्हाला डायरेक्ट लावायचा आहे. आता आपण वळूया वाक्यांकडे. रक्षपण शब्द दिला, रक्षतृ, रक्षिता, रक्षितारौ, रक्षितारः, रक्षत्री, रक्षित्री, रक्षित्र्यौ, रक्षित्र्यः, रक्षितृ, रक्षितृणी, रक्षितॄणि, रक्षिता, रक्षितारौ, रक्षितारः, रक्षण करणारा. ठीक आहे, कळालंय? हो. हां, नसेल विचारा. वाक्य पहिलं, स्वादिष्ट मधु खाओ. मधु खादतु, बरोबर. स्वादिष्ट, आता मधु शब्द नपुंसक लिंग आहे म्हणून स्वादू पण कसा चालणार? नपुंसक लिंगाप्रमाणे चालणार. नपुंसकलिंग असेल तुमचं. हम्म, स्वादू. इस लकड़ी को यहाँ लाओ. इस लकड़ी को, एतत् दारू, दारू. अत्र आनय. बलराम दादा, या ठिकाणी करता काय बरं? करता इकडे नाहीच आहे ना, आपण अज्युम आपण करायचं आहे. घेतो, भवान. भवान घेतो. जर भवान घेतला तर आणय तू, त्वम घेतला आणय तू. तर आणय. बघ, कारण की पठतू, पठताम, पठंतू, पठ, असं आणय. मग आपण कधी भवान घेत जाऊ, कधी त्वम घेत जाऊ. बरोबर. पृथ्वी पर घुटना रखो. घुटना. पृथ्वी पर, पहिला पृथ्वी शब्दाची सप्तमी, पृथ्वीवर. पृथिव्याम. पृथ्वी, पृथ्व्याम. नदी, नद्याम. नद्या. पृथ्वी, पृथ्व्याम. पृथ्वी. जानू, जा- आता जानू येईल का? पृथ्वी. पैर सांगितलं ना. हम्म, पुढचं गुडघा. काय पैर सांगितलं ना. जानू म्हणजे गुडघा ना. हा, हम्म. गुडघा. तर षष्टी करा. नाही नाही, षष्टीचा संबंध नाही ते. नाही. नाही. सोपा प्रश्न आहे. पृथ्वीवर म्हणलं ना, पृथ्वीवर. हा, गुडघे. पृथ्वीवर जानू. माझं म्हणणं येते की इथं जानू येईल का जानू येईल, एवढंच सांगा. कारण की सर तो हे नाहीये, काय म्हणतात, जर कर्म असतं तर मग आलं असतं, पण हे नाही ना, कर्मच आहे तो. असं काय म्हणताय? तू काय पृथ्वीवर जानू. गुडघा ठेव, आता कर्म आहे का नाही सांगा? हा हा, बरोबर. आहे का नाही? हम्म. मग जानू यायला पाहिजे, आहे का हम्म. नाही? हम्म. तुम्ही पण हा म्हणताय, कसं काय जानू यायला पाहिजे? मधु, मधुनी, मधुनी, मधु, मधुनी, मधुनी. ही द्वितीय विभक्तीच आहे. जसं वनम, वने, पहिली आणि दुसरी सारखी असते का ना नपुंसक लिंगाची. हो. हा. मग आता ही जानू बरोबर आहे का? नाही समजलं. नाही. समजलं. हा मधु, हा. हम्म. बरोबर मधुनी, आहे. मधु. मधुनी ही तसं. प्रथमा विभक्ती आहे का सांगा मला? मधु, मधुनी. ही प्रथमा विभक्ती आहे का? हो. हा, हो. याची द्वितीय काय येते? सेम येते. मधु, सेम मधुनी, येते. मधुनी. हा, सेम येते मग ना. आता इथं जानू हा. येईल का जानू येईल? जानूच येईल. जानू जानूच येते, येईल. जानू. बर, हा. जानूच येईल. आणि
द्वितीय विभक्ती आहे का? कुठं? हो 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 येस. जा जानू येईल कळालं, पण द्वितीय विभक्ती आहे का ती? हो सर. हा आहे. कारण की प्रथम आणि द्वितीय नपुंसक लिंगाची सारखीच असते. सेमच आहे. हा. म्हणजे मी तुम्हाला थोडं कन्फ्यूज केलं की जानू येतं जानूम येईल का, तर नाही येणार का? नाही. जानू हा नपुंसक लिंग शब्द आहे, मग म का नाहीये? अहो तो मधु सारखा चालतो म्हणून म नाहीये. कारण की मधु शब्द मधु मधुनी मधुनी मधु मधुनी मधुनी असा चालतो तो. जानू विसर्ग जानू आला तर पुल्लिंग, पहिला जा- उकार आला तर नपुंसक लिंग, जा- असा. आणि असं म्हणू शकतो आपण, पण हा, आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? मधु शब्द, मधुशब्द. मधु, मग मधु जसा चालेल तसाच जानू आपण चालवणार. चालेल. बहुत जल पियो, बहु जलम पिबतु. मग आता इथं बहु, हे बहु तर येणार न का पिऊ बहुम सर. येणार? हा, न पिऊ म्हटले, नकारार्थी आहे. बहुत न जल पिऊ. न पिऊ. भवान बहु जलम न पिबतु. मग न आता हे पिऊ. बहु पुल्लिंग आहे का नपुंसक लिंग आहे का स्त्रीलिंग आहे या ठिकाणी? नपुंसक लिंग आहे, नपुंसक लिंग. डेफिनेटली. बरं कर्म आहे का? द्वितीय विभक्ती हो आहे का? हा, हो. हो. घाबरू नका. 5. समज. इस वस्तु को उठाओ, भवान तेच फर्स्ट. एतत् एक वस्तू उठाओ. उठवण्यासाठी हा उचलणे. करण्यासाठी काय केलं ना? हम्म, बघितलंय आपण काय? डेफिनेटली बघितलेलं आहे. उचलण्यासाठी. आपण त्याला आदधातू म्हणूया. घेणे. आदधातू 40व्या पाठामध्ये गेलेले ते. तर रखना आपण त्या पाठातूनच घेतलेलं, त्याच्यामुळे इथे पण आपण तेच घेऊया. हम्म, उद्धरती गेलंय का? उद्धरती वापरू शकतो आपण, असं त्यांचं काही बंधन नाही हेच वापरा किंवा तेच. उद्धरती म्हणजे वर उचलणे, उद्धार ला वापरू शकतो आपण. आदधातू घेणे या अर्थामध्ये आपण वापरूया, वर घे. बहुत धन चाहो, भवान बहुधनम इच्छतु. तू खूप धनाची इच्छा कर, अल्पसंतोषी नको राहूस. कार्य काय कर्म ही नको होऊस, की आहे ते भरपूर बस झालं एवढंच नको, खूप तर पण आता इथे आपण थ्रू कुठे वापरतोय? थ्रू वापरतच नाही येत आपण. तुझी एक्सरसाइज चालूच नाहीये ही. सध्या म्हणजे ही कोणतं? मधु, दारू, जानू आणि नपुंसक लिंगांची चालू आहे. अच्छा. रुची ओके. सेपरेटली येणार आपल्याला, ठीक आहे. हम्म. तुम्हारे आंसू गिर रहे हैं, बापरे. तव आंसू, अश्रुणी, अश्रु अश्रुणी अश्रुणी, अश्रुणी पडणे, पतंती. पतत. पत पतंती. अनेक आहेत ना. तव हम्म. अश्रुणी हम्म. पतंती, पतंती. किंवा श्रवण श्रवण. स्रवंती पण चालेल, स्रवंती पण चालेल. हम्म. लाख यहाँ लाओ, लाख. जतू. जतु, लक्ष. जतु अत्र आणय. नाही. पुन्हा एकदा, भवान त्वम सुद्धा घेऊ शकतो, असं काय नाहीये. 9. दाढी स्वच्छ करो. अयो, दाढी. भवान श्मश्रू, हम्म. श्मश्रू. आता इथं म येईल का? नाही. हम्म,
स्वच्छीकरोतु. अय्यो, आता हे मी माझं मनाचं लिहितो बरं का. शुद्ध होणे दिलंय, शुद्ध करणे. जर डोकं लावलं तुम्ही तर तुम्ही शोधू शकता. सोपं पहिलं आपण लिहूया आणि मग अवघड पण लिहूया. तुम्हाला सांगतो अवघड कसं. स्वच्छीकरोतु, स्वच्छ कर. एक. यांनी उदाहरणात काय दिलंय का? बर, दुसरं. शुच शुद्धचं होतं शुद्ध्यती. शुद्ध ती. त्याचं निच प्रत्यय होईल शोधयतु. म्हणजे स्वतः जेव्हा आपण करवून घेतो एखाद्याकडून, है का नाही. पठती, स्वतः अभ्यास करतो. पाठयती, अभ्यास करवतो किंवा शिकवतो. तसं शुद्ध्यती, शुद्ध होणे, आणि शोधयती, शुद्ध करणे. कळते का फरक? शुद्धती या धड्यामध्ये गेलेला आहे. मग शुद्धतीचं काय होईल? शुद्धती, त्याचं निजंत प्रत्यय. म्हणजे जेव्हा आपण करवून घेतो, स्वतः करणे आणि करवून घेणे, दुसऱ्याकडून करून घे. त्यावेळी शुद्धचं होईल शोधयतु किंवा स्वच्छीकरोतु. एकदम क्लीन आहे, सोपं आहे. रागा चिपकता है. श्लिश. रागा, त्रपू. त्रपू श्लिष्यति. राग हम्म. राग राग. त्रपू, त्रपू. आपण काय बघितलं होतं? हा एक काय आहे? धातू आहे ना, मेटल. हा हा. हम्म. कथील कथिल सर्व. कथिल कथिल म्हटलं कथिल, होतं ना कथिल, काहीतरी. कथिल. हाँ. वह पर्वत की चोटी पर चढ़ता है, सह साणो हो. आता इथे कर्माच्या मध्ये काय आलं बघा, षष्टी. साणो हो. नाही, साणू जॉईन करा बरं का. हम्म, जड़ता है. मधु. मधुचं काय होतं? मधुनह होतं का नाही. तसं साणूचं काय होणार? साणूनह. सह साणूनह. ओ, आरती. अरे, सोपं आहे हे. सह